हॅलो स्टुडंट, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कसे आहात सगळे? अगदी मजेत ना? आपण आज एक छानपैकी कविता पाहणार आहोत. सुरुवातीला माझा परिचय तुम्हाला करून देतो. माझे नाव मल्लिकार्जुन भास्कर कांबळे. मी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात करंजगाव पठार या शाळेवर शिक्षक म्हणून काम करत आहे. आज आपण एक छानपैकी कविता पाहणार आहोत. So, dear little friend, in our surrounding, we see so many trees, plants, animals, and birds. The birds are so cute and beautiful, but their their hatchings are so beautiful. विद्यार्थी मित्रांनो, पक्षापेक्षा त्या पक्ष्यांची पिल्ले खूपच सुंदर असतात, हो की नाही? तुम्ही आपल्या आजूबाजूला अशी पिल्ले पाहत असाल. तर अशाच पिल्लांची कविता आपल्याला आज पाहायची आहे. आपल्या पाठ्यपुस्तकाचा जो 4था भाग आहे ना, त्याच्यावर पान नंबर 34 वर ही कविता आहे, 5 लिटिल रॉबिन्स. तर हा रॉबिन नावाचा पक्षी उडताना तो किती घाबरतोय आणि नंतर तो कसा उडतोय याची जी गंमत आहे ती या कवितेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. आणि आपण कवितेचा परिचय करून झाल्यानंतर अगदी तालासुरात या कवितेचं गायन देखील करणार आहेत. मजा येईल ना तुम्हाला? तर आपण सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला आपण पीपीटीच्या माध्यमातून पक्षी आणि त्यांची पिल्ले यांची सुरुवातीला आपण ओळख करून घेऊया. आवडेल ना तुम्हाला? तर चला आपण आता पीपीटी कडे जाऊया. युनिट 6, 5 fluffy little robins. Listen, repeat, read aloud and sing. Learning outcome for our teachers: enjoys and recites poems, songs and rhymes with proper action, rhymes and appropriate expression. So dear little friend, now on your screen you see birds and their young ones, means their hatching. So we see duck and ducking here, duckling, then hen and chicks. बघा मित्रांनो, आपण हे आपल्या अवतीभोवती पाहतच असतो. ही कोंबडी आणि त्याचे ते पिल्ल. पुढे बघूया आपण goose and goosling. बघा हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे आपण पाहूया पिकॉक अँड पिचिक्स. पाहूया आपण आता मोर आणि त्याची, हे बघा अशा पद्धतीने. पॅरट अँड पॅरट चिक्स. बघा पोपट आणि त्याची ही सुंदर पिल्ले पहा आहेत की नाही छान. पॅरो अँड चिक्स. बघा चिमणी आणि त्याची पिल्ले. बघा या चित्रामध्ये ती चिमणी आपल्या पिल्लाला कसं खाऊ घालते. आपण पाहत असाल नाही गंमत. आणि आज आपण ज्या पक्ष्याची कविता पाहणार आहोत तो आहे हा पक्षी, म्हणजे रॉबिन पक्षी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता आहे 5 लिटिल रॉबिन्स, तर दिस पोएम इज अबाउट 5 लिटिल रॉबिन्स. The robin are the birds which are mainly found in Europe. They are small and attractive bird in the world. In their poem, there are 5 little robins who wants to fly and leave the nest. 4 of them really flew without fear, but one of them, little robin, could not flew because he was feared. But in the last, little brother Robin tried to flew and found that it was very fun. तर मित्रांनो, या कवितेतील रॉबिन नावाचा जो पक्षी आहे तो आपल्याला युरोपमध्ये आढळतो, युरोपिय देशामध्ये. आणि जगातील सर्वात लहान, सुंदर आणि आकर्षक पक्षी म्हणून हा ओळखला जातो. तर आपण या कवितेमध्ये या रॉबिन पक्षाच्या पिल्लाची गंमत पाहणार आहोत की कशा पद्धतीने तो मजेशीर हवेत उडणार आहेत. तर सुरुवातीला आपण काय करूया,
कवितेची एक एक ओळ आपण पाहूया आणि नंतर आपण अगदी तालासुरात ही कविता सादर करणार आहोत. तर सुरुवातीला बघा मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर आता या कवितेची आपण एक एक ओळ बघूया. बघा, 5 फ्लफी लिटिल रॉबिन्स. 5 आहे रॉबिन पक्षी लहान. लुक अप ॲट द स्काय. ते पक्षी जे आहे ते आकाशाकडे पाहत आहेत. इट वॉज टाइम टू लिव्ह द नेस्ट. आता ही वेळ झाली की आता आपल्याला आपलं घरटं सोडून छानपैकी हवेत उडायचं आहे. अँड फाइंड आउट हाऊ टू फ्लाय. कसं उडायचं हे आपल्याला पाहिजे. बघा कवितेचे जो पहिला अंतर आहे त्याच्यामध्ये रॉबिनची ओळख झालेली आहे आपल्याला. रॉबिन नावाचे जे 5 पक्षी आहेत ते घरट्यामध्ये बसलेले आहेत आणि आकाशाकडे पाहत आहेत आणि आता त्यांना असं वाटतं की आता आपण उडायचं आहे. आता पुढे बघा काय गंमत झालेली आहे. सो लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. सो 4 फ्लटर्ड ऑफ. म्हणजे त्यापैकी 5 पैकी 4 छानपैकी असे फडफड 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 करत उडाले. पण बिचारा एक जो आहे छोटासा तो खूप घाबरलेला आहे. खूप घाबरलाय प्रचंड. बघा एक नवीन कृती करताना आपण सुद्धा कधी कधी घाबरतो ना, तसाच हा लहान लिटिल रॉबिन खूप घाबरलाय. बट वन वॉज फुल ऑफ फिअर. खूप घाबरलाय त्यापैकी एक. ही सेड इट्स फार टू हाय. तो काय म्हणतोय की मी उडू शकत नाही, हे खूप उंच आहे. त्याला भीती वाटते. तो म्हणून उडण्याचा प्रयत्न करत नाही. 4 उडून गेलेले पण एक जो आहे तो खूप घाबरतोय. त्याला भीती वाटते. तो म्हणतोय की बाबा हे खूप उंच आहे आणि म्हणून मी काय करतो, आय थिंक आय विल स्टे राईट हिअर. मी इथंच थांबतो, तुम्ही उडून या. मला खूप भीती वाटते. आणि आता बघा पुढं काय गमत होत्या. आता पुढचं सगळं चित्र कसं बदलतंय बघा. कम ऑन सेड द अदर्स. ते 4 जे उडालेले पक्षी आहे ना ते त्याला प्रोत्साहित करतात, त्याला मोटिवेट करतात, त्याला सांगतात ये. फ्लाइंग फ्रीली इन द सन. या आकाशामध्ये मुक्तपणे उड तू, आहे का नाही. आपण पक्षी आहोत ना, मग आपण छानपैकी उडलं पाहिजे आकाशात न घाबरता. अगदी उंच. तर ते तेच म्हणतात कम ऑन सेड द अदर्स फ्लाइंग फ्रीली इन द सन. छानपैकी आपण आकाशात उडूया असं ते म्हणतात. आणि मग बघा आता कवितेच्या शेवटच्या 2 ओळीमध्ये खरी गंमत काय होती ते. सो देअर लिटिल ब्रदर ट्रायड इट. आणि आपले जे भाऊ आहेत ते 4 आपल्याला इतकं सांगतात तर आपण सुद्धा काय करूया आता प्रयत्न करूया उडण्याचा. काय होईल बघूया. आणि मग शेवटी त्याला वाटतं की अरे खरंच म्हणजे उडणं किती मजेशीर आहे. अँड फाउंड दॅट इट वॉज फन. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही नवीन कृती करताना आपण सुरुवातीला घाबरत असतो, परंतु ज्यावेळेस आपण आत्मविश्वासाने ती कृती करतो त्यावेळेस आपल्याला त्यातला आनंद देखील मिळतो. हे आपण या कवितेतून शिकूया. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कुठलीही नवीन कृती करताना घाबरायचं नाही आणि त्यातील आपल्याला मजा घ्यायची आहे. तर कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कविता. बघा पुन्हा एकदा आपण या कवितेचा थोडक्यात अर्थ घेऊया की 5 रॉबिन नावाचे पक्षी आहे आणि ते आता आपल्या घरट्यातून उडणार आहेत. तर त्यापैकी 4 पक्षी उडलेले आहेत, परंतु एक जो छोटा आहे रॉबिन तो खूप घाबरतोय. त्याला असं वाटतं की हे खूप उंच आहे, मी काय याच्यामध्ये उडू शकणार नाही आणि म्हणून तो दुसऱ्यांना विनंती करतो की बाबा मी इथंच राहतो. परंतु त्याचे जे 4 भाऊ आहेत ते त्याला म्हणतात की चल कम ऑन, या आकाशामध्ये उंच आपण उडूया. आणि मग तो प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्यानंतर त्याला असं जाणवतं की हे उडणे जे आहे हे खूप मजेशीर आहेत. कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण काय करूया, या कविता आपण ही चालीवर म्हणूया. बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 34 कविता आहे आणि आपल्या स्क्रीनवर पण ही कविता आपल्याला दिसणार आहे. चला तर मग आता आपण सुरू करूया. ऐका तुम्ही. Fluffy little robin, look up at the sky. Why, fluffy little robin, look up at the sky. It was time to leave the nest and find out how to fly. It was time to leave the nest and find out how to fly.
but one was full of fear. Oh, Peter fluttered off, but one was full of fear. He said it's far too high, I think I'll stay right here. He said it's far too high, I think I'll stay right here. Flying freely in the sun. Come on, said the others, flying freely in the sun. So their little brother tried it and found that it was fun. So their little brother tried it and found that it was fun. So their little brother tried it and found that it was fun. आवडले का मित्रांनो? कसं वाटलं? छान ना? चला पुन्हा एकदा घेऊ आपण. चाल लक्षात आली ना तुम्हाला? तुम्हाला सुद्धा वर्गामध्ये शिक्षकांच्या मदतीने अशी सादर करायची. चला पुन्हा आपण रिपीट घेऊया पहिल्यापासून. चला सुरू करूया. बघा तुम्ही अगदी माझ्यासोबत जरी म्हणले तरी काय हरकत नाही. हा तयार आहात ना तुम्ही? बघा मला स्क्रीनवर काही विद्यार्थी दिसतात आहे. तुम्ही सुद्धा म्हणा माझ्या आवाज मिळून. हा चला सुरू करूया. आवडली का रे तुम्हाला कविता? जर हात वरती करा बरं. ऐकली का तुम्ही व्यवस्थित? चला पुन्हा एकदा आपण सुरू करूया. Why fluffy little robin look up at the sky? Why fluffy little robin look up at the sky? It was time to leave the nest and find out how to fly. It was time to leave the nest and find out how to fly. Oh, Flitter fluttered off, but one was full of fear. Oh, Flitter fluttered off, but one was full of fear. He said it's far too high, I think I'll stay right here. He said it's far too high, I think I'll stay right here. Come on, said the others, flying freely in the sun. Come on, said the others, flying freely in the sun. So their little brother tried and found that it was fun. So their little brother tried and found that it was fun. So their little brother tried it and found that it was fun. तर मित्रांनो तुम्ही आपल्या शिक्षकाच्या मदतीने या कवितेची चाल लक्षात ठेवायची. लक्षात आली ना तुम्हाला चाल? मला विश्वास आहे की तुम्हाला ही चाल आवडली असेल आणि आपण अशाच पद्धतीने वर्गामध्ये गट करून आपल्या शिक्षकांसमोर ही कविता छानपैकी सादर करायची आहे. करणार ना तुम्ही सर्वजण? ओके. चला आता आपण काय करूया, या कविते संबंधित एक होमवर्क आहे बघा, तो आपण करूया. बघा स्क्रीनवर तुम्हाला होमवर्क दिसतोय. बघा सर्वांनी वही काढा. Complete the following in as many different way as possible. बघा इथं 2 वाक्य आपण कवितेतले घेतलेले आहे आणि आपल्याला शब्द बदलून आणखी वाक्य तयार करायची. असं आपण करूया की उजव्या बाजूचे 5 वाक्य आणि डाव्या बाजूचे 5 वाक्य आपण तयार करू. म्हणजे एकूण 10 वाक्य तुम्हाला तयार करायची आहे आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचे आहे. बघा आता आपण डाव्या बाजूने सुरुवात करूया. इट वॉज टाइम टू आणि पुढं रिकामी जागा आहे, तर तिथं तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे एक शब्द टाकायचा आहे. इथं बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. वन एक्झाम्पल इज गिवन हिअर. इट वॉज टाइम टू प्ले. आता मी प्ले शब्द टाकलेले. इट वॉज टाइम टू प्ले. मग तुम्ही कुठलाही शब्द टाकू शकता. इट वॉज टाइम टू ईट. इट वॉज टाइम टू वॉश. इट वॉज टाइम टू ड्रिंक. काही तुम्ही त्या तिथं कुठलाही शब्द छानपैकी टाकू शकता. असे 5 वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. त्यानंतर आपण आता बघूया राईट साइडला आपल्या. सो वन एक्झाम्पल इज गिवन हिअर. इट्स फार टू and then dash dash dash. So we have to fill one word there.
So one example is given here. It's far to run. So friends, you have to write 1, 2, 3, 4 words. Choose different word and you have to make 5 sentence with the help of this sentence. Okay. So I hope you understand this homework, and I definitely hope that you will complete this homework and you will show this homework to your teachers. Okay, friends, it's very easy homework for you. Okay, तर आता आपण काय करूया, ह्या कविते संबंधित काही प्रश्न उत्तर घेऊया. ठीक आहे, आता आपण बघूया स्क्रीनवर पुन्हा एकदा. मित्रांनो, चला आपण परत आलोय. थोडे प्रश्न उत्तर घेऊ आपण. बघा, जे माझा आवाज ऐकतात ना त्यांनी, आता आपण ही कविता शिकलो, 5 फ्लफी लिटिल रॉबिन. तर या कवितेच्या जे 3 अंतरे आहेत, 3 कडू आहेत ना, त्याच्यामध्ये काही रायमिंग वर्ड्स आलेले आहेत. तेवढे आपल्याला शोधायचे. चला बरं, कोण शोधते? कुठली शाळा चालू आहे आता? बघा, तुम्ही प्रयत्न करा. बघा, सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स बघूया. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये बघा, स्काय शब्द आहे. 5 फ्लफी लिटिल रॉबिन looked up at the sky. It was time to leave the nest and find out how to fly. Means sky and fly is the rhyming words. चला दुसरा जो अंतर आहे त्याच्यामध्ये कुठले आलेले आहेत बघा बरं. Four fluttered off, but one was full of fear. 4 fluttered off, but one was full of fear. He said, "It's far too high. I think I'll stay right here." That means fear and here. बरोबर आहे ना मित्रांनो? आता चला तुम्ही शोधा बरं, तिसऱ्या कडव्यातले कुठले आहेत. कम ऑन सेड द अदर्स, त्यामध्ये तर एक शब्द आहे फाइंग फ्रीली इन द सन, अँड देन सनचा रायमिंग वर्ड कुठला आलेला आहे तिथं अगदी शेवटी, फान. तर मित्रांनो, असे कवितेमध्ये आपल्या अनेक रायमिंग वर्ड्स असतात ना, हे सुद्धा आपण कवितेमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, चला आता तुम्हाला जे बोर्ड जी शब्द दिसतात ते सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि आपल्या शिक्षकांकडनं तपासून घ्या. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कविता? मजा आली ना? आज रॉबिन पक्ष्याची गंमत छानपैकी आपल्याला पाहायला मिळाली ना? तर चला आपण सुद्धा आता यापुढे घाबरायचं नाही. जशी रॉबिन पक्ष्यांनी छोटा असून देखील आकाशात उडण्याची जशी हिंमत केली, तसं आपण सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये छानपैकी आकाशामध्ये उडत राहायचं आहे. चला, तर आपण आता भेटूया नक्की पुढच्या पाठाच्या वेळेस. तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद, थँक्यू अँड गुड बाय. ज्या विद्यार्थ्याकडे माईक आहे त्यांनी त्याचं नाव सांगा बरं. इंट्रोड्यूस युअर सेल्फ, टेल मी युअर नेम. ओके. माय नेम इज संस्कृती. व्हेरी गुड. संस्कृती, कशी वाटली कविता तुला? छान. म्हणा बरं तुम्ही एक ओळ सुरुवातीची कशी होती आपली? तर 2-3 विद्यार्थी घेऊन करा. असं काय नाही, तू एकटीच नको. 2-3 विद्यार्थी घ्या. म्हणा बरं कशी होती आपली कविता? बरं तुम्ही सगळे सादर करा बरं. चला 1, 2, 3 स्टार्ट. एक पहिला अंतरा घेऊ. चला बरं, करा बरं तुम्ही सादर एक. द रॅबिट फन. नो, कवितेच्या ओळी म्हणा. 5 फ्लफी लिटिल रॉबिन्स, अशा पद्धतीने आपण. Yes. Okay. ओके, व्हेरी गुड. आता ही कविता आपण चालीत घेतली होती ना बाळांनो?
तशी करा बरं सादर. अगदी सुरुवातीच्या 2च ओळी. सर तुम्ही म्हणा तुमच्या मागे आम्ही म्हणतो. Okay. 5 fluffy little robin look up at the sky. Fluffy Rachel Robin looking up at the sky. It was time to leave the nest and find out how to fly. To the nest and find the daddy fly. हा बाळा म्हण बरं. 5 fluffy little robins looked up at the sky. 5 fluffy little robins looked up at the sky. ओके मॅडम, आता ह्या व्हर्च्युअल क्लासरूमची रेकॉर्डिंग पण आहे आपल्याकडे युट्यूबला. तर तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवा. त्यात योग्य चाल जी आहे ती त्यांच्याकडे तयार करून घ्या. ओके ओके थँक्यू ऑल ऑफ यू अँड गुड बॉय.